नमस्कार फ्रेंड्स, मी ज्योती यादव आणि मी आपलं स्वागत करते न्यू फॅशन मेकर JH मध्ये। फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर 1K च्या पुढे गेलेले आहेत। त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असंच सहकार्य मला नेहमी करत राहावं अशी मला अपेक्षा आहे फ्रेंड्स आपल्याकडून। आणि मला सुद्धा जेवढं जमेल तेवढं मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करते। म्हणजे जे तुम्ही घर बसल्या सुद्धा जे वर्किंग वुमन आहेत किंवा हाऊस वाईफ आहेत, त्यांना बाहेर नाही जाता येते क्लाससाठी, फीज पेड नाही करता येते, त्यांच्यासाठी फ्रेंड्स हा व्हिडिओ म्हणजे हे जे चॅनल आहे जे मी सुरू केलेलं आहे ते खूपच उपयोगी पडणार आहे। त्यांना जसं बाहेर आत्ताच मी बोलले की बाहेर जाऊन शिकायला मिळत नाही आणि त्यांना बेसिक येतंय पण मग पुढचे डिझाईन्स वगैरे येत नाहीयेत, तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे की तुम्ही सिंपल स्लीव मधून सुद्धा विविध प्रकारचे डिझाईन्सचे स्लीव बनवू शकता। तेच आज मी इथे दाखवणार आहे। तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर चला फ्रेंड्स, आपण स्टार्ट करूयात। सर्वात आधी आपण एक नॉर्मल स्लीव काढून घेऊ नेहमीप्रमाणे। आता हे बघा, मी इथे 6 इंच स्लीवची उंची आहे आणि चेस्ट आहे इथे 32 इंच। त्याप्रमाणे आपण पॅटर्न काढून घेऊयात इथे उंची, आणि हा झाला आपला छातीचा चौथा भाग। आता आपण इथे कॅप हाईट टाकणार आहोत 3.5 इंच। स्लीवची उंची आहे इथे 6 इंच, कॅप हाईट आपण 3.5 इंच टाकलेली आहे। 2 इंच तुमची जी काही मार्जिन आहे ती तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर इकडनं तुम्हाला 1.5 इंच मार्क करायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉस लाईन करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचा अशा पद्धतीने निम्मा भाग करायचा आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे टेप। एक मार्किंग करून घ्यायची आहे तिथे, वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जे शेप आहेत स्लीवचे ते देण्यासाठी अगदी सोपं जाईल। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ही स्लीव जी आहे ती काढून घेतोय। दंडघेराचा निम्मा प्लस 2 इंच जे काही आहे माप आपलं ते टाकून घ्यायचंय। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ही जी बेसिक स्लीव आहे ती कट करून घेऊयात। आता स्लीवचं पण कट करताना विशेष लक्ष द्यायचं आहे फ्रेंड्स की हा जो वरचा पॉइंट आहे हा दोन्हीही धरून तुम्हाला कापायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आणि ही जी मार्किंग आहे ती अशा पद्धतीने पेपर ओपन करून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, बिगिनरसाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे, फक्त स्किप न करता बघायचा आहे तुम्हाला, आणखी काहीही कंडिशन नाहीये। आता हे बघा, तुमची ही जी स्लीव आहे ती रेडी झालेली आहे, बरोबर। आता आपण याच नुसार पफ स्लीव सुद्धा तयार करू शकतो। आता ते कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते। तर आपण या साध्या स्लीवनी सर्वप्रथम फुगा स्लीव्ज म्हणजेच की पफ स्लीव करणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि ही जी आपण कट केलेली स्लीव आहे ती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचंय। इकडे तुम्हाला जेवढं फॅब्रिक घेता येईल तुम्ही तेवढं घेऊ शकता। आता इथे आपलं आलेलं आहे 8 इंच, तुम्ही 4 इंच 5 इंच 6 इंच कितीही घेऊ शकता। तर आपण हे 8 इंच घेतलेले आहेत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, आधी मार्किंग करून घ्यायचंय। त्याच्या ज्या चुन्या आहेत त्या खूप छान पडतील। तर हे बघा, यापुढे आपण ही अशी स्लीव ठेवायची आहे आणि हा जो भाग आहे इकडचा तो त्याच पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे।
इथे जे येईल तुमच्या संपूर्ण ह्या चुन्या येतील अशा पद्धतीने. पण आता आपण काय करूयात, तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ही दुसरी स्लीव आपण करूयात. मी कपड्याची फोल्डिंग बदलते जेणेकरून तुम्हाला जबलिंग होणार नाही. आता हे बघा, आपली जितकी स्लीव आहे स्लीवची उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे. आता जर तुमची लॉंग स्लीव 9 ची आहे तर आपण 10 इंचावर मार्क करून घेऊयात. 9 अधिक 1 10. त्यानंतर आपलं हे चेस्टचं मार्किंग. हे बघा, अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्हाला ही स्लीव अशी ठेवायची आहे आणि हे जे मार्किंग आहे ते अशा पद्धतीने करून घ्यायचंय. पण फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जर हे पॅटर्न 32चा यूज करताय तर 32च्याच तुम्हाला स्लीव्ज वाढवाव्या लागतील वेगवेगळ्या. म्हणजे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही करू शकता 32चेच. जर तुमच्या मापामध्ये चेंजेस होत आहेत तर तुम्ही इथे असं वाढवू शकता. आता 32 वरूनच तुम्ही 34 ची सुद्धा स्लीव काढू शकता. तुम्हाला फक्त इथे अर्धा इंच वाढवा करायचा आहे, बाकी संपूर्ण तुम्ही पॅटर्न तेच ठेवलं तरी चालणार आहे. आता ज्यावरती नॉर्मल चुन्या येतात 5-6, जे तुम्ही स्क्रीनवर फोटो पाहिलात त्याचंच आता आपण पॅटर्न बघूयात. आता हे बघा, वरती मी इथे 2.5 इंच घेते आणि इथे सुद्धा आपण 2.5 इंच घेणार आहोत. हा बॉक्स जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे, बरोबर. आता तुम्हाला अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, आता या तुमच्या चुन्या अशा इकडून येतील. खूप सुंदर दिसते. हा झाला आपला दुसरा पार्ट, म्हणजे 2 स्लीव्ज आता आपण बघून झालेल्या आहेत. आता आपण तिसरी स्लीव बघूयात. आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी स्लीव बघायची आहे. हे बघा, त्याचं पॅटर्न आपण या साईडनी काढूयात. जितकी तुमची स्लीव आहे त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ऍड करून घ्यायचे. आता 10 असेल तर 11 करून घ्या. 8 इंच इथे तुम्हाला छातीचा चौथा भाग. त्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला स्लीव्स ठेवून घ्यायची आहे आणि हा जो आकार आहे तो आखून घ्यायचा आहे. आता आपण जी स्क्रीनवर पाहिली ती पुन्हा बघणार आहोत आणि आपण त्याचं पॅटर्न काढतोय. आता वरती आपल्याला इथे 5 इंच घ्यायचं आहे. याने तुम्हाला चुन्या जास्त पडतील आणि जो तुमचा लुक आहे स्लीवचा तो अतिशय सुंदर दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने तुमचं आकार येणार आहे. आहे ना अगदी सोपं. म्हणजे जे आहे तुमच्याकडे एखाद्या स्लीवचा जर पॅटर्न असेल, तुम्ही त्याच पॅटर्न वरून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीव करू शकता. अगदी असं काही नाही की ह्या सगळ्या स्लीवचं तुमच्याकडे पॅटर्न असलं पाहिजे. जर तुम्हाला चुन्या कमी घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे 2-2.5 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता. जर दोन्ही साईडना तुम्हाला अशा पद्धतीने जर चुन्या क्रिएट करायच्या असतील, हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्हाला पफ घ्यायचा असेल तर तुम्ही 5 इंच वरती ऍड करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आता त्यानंतर आणखीन एक स्लीव्ज पाहूयात आपण. आता फ्रेंड्स, आपण पाहूयात की सिंपल लॉंग स्लीव म्हणजेच एल्बो पर्यंत आपण जी स्लीव घेतो ती कशी काढायची आहे. तर आता हे बघा, तुमची जितकी लेंथ आहे स्लीवची तितकी तुम्हाला घ्यायची आहे. आता समजा इथे तुमची 9 ची लेंथ आहे स्लीवची, तर +1 करायचा आहे म्हणजेच 10 इंच झाले. हे बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचंय. आणि असं तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचंय. हे फ्रेंड्स, असं होतं ना की आपण क्लासमध्ये जे काही पॅटर्न काढतो
ते चेक केलेले असतात मॅडमनी किंवा सरांनी, सो ते परफेक्टच असतात. आणि जर समजा तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल येत तर तुम्ही तेच पॅटर्न वापरून अशा पद्धतीने कोणतीही स्लीव काढू शकता बिनधास्त, अगदी काहीही चुकणार नाहीये यामध्ये. तर हे बघा, ही झाली तुमची सिंपल एल्बो पर्यंतची जी स्लीव असते ती काढून झाली. आता मी तुम्हाला आणखीन एक स्लीव सांगते. आता हे बघा, आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीने जे तुमचं फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. लेंथ तुम्हाला तेवढीच ठेवायची आहे स्लीवची. त्यानंतर इथे आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. आणि एक लाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊ. अतिशय सुंदर स्लीवचं पॅटर्न आहे फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला 2 इंच ठेवून घ्यायचे आहेत आणि ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला आपलं पॅटर्न जे काही आहे ते. हे बघा, आता आपण याला कट करून घेणार आहोत. हे साईडला करूया. बाजूला ठेवून घेऊयात अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता खालून तुम्ही इथे साधारणतः 2 इंचावर मार्क करू शकता. आता इथे 2.25 इंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. 2 ते 2.25 इंचावर तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कट करायचं आहे. आता हे बघा, आपण काय करूयात, आधी इथे एक नॉच मारून घेऊयात आणि इथे सुद्धा एक नॉच करून घेऊयात. ओके, आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता हे पहा फ्रेंड्स, हे इथे आपण नॉच केलेलं आहे, 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपल्याला बरोबर त्याच ठिकाणी अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. म्हणजे ही झाली तुमची ओव्हरलॅप स्लीव. खूप सुंदर दिसते. इथून तुम्ही पाइपिंग करू शकता, लेस लावू शकता. खूपच सुंदर याचा असा हा आकार दिसतो. तुम्ही ही एवढी सिंपल स्लीवने सुद्धा तुम्ही एवढी अट्रॅक्टिव्ह स्लीव रेडी करू शकता. तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये किंवा काहीही अशी वेगळं काही करायची गरज नाहीये. मी इथे तुम्हाला अगदी सिंपल याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही इथे पाइपिंग करू शकता, इथे लेस लावू शकता आणि अगदी सुंदर अशी ही स्लीव कस्टमरला रेडी करून देऊ शकता. तर हे बघा, इथे हे झालेलं आहे आपलं. आणि मी तुम्हाला आणखी काही नॉर्मल आकार सांगून देते स्लीवचे. आता हे बघा, यालाच आपण थोडंसं असा वक्र आकार दिला, साधारणतः 1.5 इंच धरूयात आपण. तर हे बघा, इथे प्रॉपरली 1.5 इंच आलेला आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कट केलं याला, तर तुमची अशा पद्धतीची स्लीव तयार होते. आता इथे तुम्ही लेस लावा, पाइपिंग करा, काहीही करू शकता. इथे तुम्ही काही लटकन वगैरे लावू शकता अशा पद्धतीने आणि तुमचा हा सुद्धा एक स्लीवचा पॅटर्न रेडी होतो. आता साधारणतः तुम्ही इथे ज्यावेळेस आकार देता तर तुम्हाला तो आकार कसा द्यायचा आहे तो मी सांगते. हे बघा, शिलाईपासून आपल्याला 1.5 इंच खाली एक मार्क करून घ्यायचा आहे आणि त्याखाली तुम्हाला स्लीवचं मार्किंग करायचं आहे. तर आता इथे आपण 2 इंच टाकलेले आहेत.
या 2 इंचाचा आपण मध्य करून घेऊयात, 1 इंच. त्यानंतर इकडे सुद्धा 1 इंच घेऊयात आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेऊयात. हे पहा, ही सुद्धा तुमची एक डिझाईन तयार होते. तुम्ही सिंपल स्लीव मध्ये खूप काही रेडी करू शकता. अगदी काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगदी सिंपल मध्ये तुम्ही खूप काही शिकू शकता, नवीन नवीन काही क्रिएशन करू शकता. त्यासाठी अगदीच तुम्हाला क्लासमध्ये प्रत्येक गोष्ट शिकायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त आपले व्हिडिओ बघायचे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. न स्किप करता व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुमचं कोणतंही काम चुकणार नाहीये, याची गॅरंटी मी देते तुम्हाला. आणि असंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आमचे, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या काही मैत्रिणी मित्र ते शिकून घेतील घर बसल्या सुद्धा आणि त्यांचा देखील फायदा होईल. तर फ्रेंड्स, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.